नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यातील एकमेव शाळा आणि सर्वात प्रथम ज्या शाळेनं शैक्षणिक मुखपत्र दर महिन्याला मासिक प्रकाशित करण्याचा उपक्रम हा PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर कुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेमध्ये सुरू आहे. PM श्री शाळातील सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये या जोत्याची अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्याचबरोबर मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि आपल्यातील आजी आणि बाबा परंतु तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून कष्टातून पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे मुलं यायला. आज जिल्हा परिषद शाळेचं नाव महाराष्ट्रात आहे. कोल्हापूर जिल्हा हा स्कॉलरशिपसाठी ओळखला जातो आणि सर्व श्रेय तुम्हाला जातं. ट्रेनिंग तुम्हाला माहिती आहे बरोबर. ट्रेनिंग माझी तर होणारी ट्रेनिंग तर आम्ही तिथल्या संचालकांना तेच आहोत की तुम्ही हजेरी स्ट्रिक्ट करा. बाहेर जाण्याचं टायमिंग, आत येण्याचं टायमिंग हे फिक्स असायला पाहिजे. अवधाव घर तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे की या ट्रेनिंगवर द क्वालिटी ऑफ एज्युकेशन डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ एज्युकेशन and quality of education depends upon the quality of training which you have received. तुम्हाला जे ट्रेनिंग मिळतं त्याच्यातच मी बोलवता. त्यामुळे तुम्हाला त्या निमित्तानं तुम्हाला मी शुभेच्छा देतोय, तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. तिथल्या सर्व जेवणाची व्यवस्था आणि ती व्यवस्था बाहेर दिलेली होती. आमच्या अजून 4 तुकड्या त्या चांगल्या पद्धतीने आहेत. आज 8 ठिकाणी माझ्या अंतर्भाषेचा सुरू आहे. उद्या सगळ्यांचे समारोप आहे. अजून सुद्धा माझ्या कॉलेजमध्ये सकाळी हजेरी आहे, संध्याकाळी हजेरी आहे. जर न सांगता राहिला तर एखादा पालक घेऊन यायचं असं आहे. आता जे गाण्याचा जॉब पाटील समर्जित पाटील साहेब पण होते, आज सुद्धा यांचा विचार त्यांचा होता. तर त्यावेळी मी आताच्या त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती झाली तर विदाउट इंटरव्ह्यूची 40 विद्यार्थी माझ्या पाठी आले आणि विथ इंटरव्ह्यूचे 12 आले. अजून सुद्धा TET पास झालेले सेकंड इयरला 23 विद्यार्थी आहेत. TET पास आहे म्हणजे करून घेण्याची जी पद्धत आहे, जशी तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये लावत आहे तशी मी DED मध्ये लावा. तर हे तुमची करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे जी पुढे जाणार आहे. आज MPSC परीक्षा घ्या, UPSC परीक्षा घ्या तर मराठी माध्यमाचीच मुलं जी झालेली आहेत, पुढे इंग्रजी माध्यमाची झालेत का बाबा, तुमचे हे सर्व तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांना जातं. त्यामुळं आपल्याला कुठल्या पुरस्काराची अपेक्षा नको आणि करूच नका. की तुम्ही जे पेरताय ती 100% उगवते. तुम्ही कुठेही गेला, तो मुलगा किती मोठ्या पदावर गेला, जेव्हा तो तुमचा पाय धरतोय तो खरा पुरस्कार आहे. तर अशाच पद्धतीचा प्रयत्न मेहनत तुमच्यातून घडो आणि चांगले विद्यार्थी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून पुढे जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं बरोबर थांबतो. कशा साई विकृष डोळे उजळ तुझे भान, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा विषय काढू. माणूस आयुष्यामध्ये आशेवर जगत असतो आणि आता मी कुमार सर आपण बद्दल करते जिल्हा परिषदेच्या शाळाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि पुढची अवस्था येत आहे. शाळांना नवे उपडे येत आहे आणि शासन अनुदान प्राप्त करून शाळांचा चेहरा बदलण्याच्या
हेतूने आमच्या सर्वांच्याकडून अनुदान प्राप्त करत आहे आणि त्याचा लाभ त्याचे साक्षीदार आपण होत आहोत हे तुमचं आणि माझं आणि व्यासपीठावर मान्यवरांचं भाग्य समजा हरकत नाही. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या या समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय या कॉलेज बीएड कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय कुंभार सर उपस्थित राहिले. त्याचबरोबर गेले 3 दिवस खानेकर सर, संभाजी खोत सर आणि माझे सहअध्यायी प्रदीप जाधव सर या ठिकाणी 3 दिवस अतिशय, कारण कसं असतं आरपी होणं काय असतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे, मीही अनुभवलं येते. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावं लागतं, त्याशिवाय आपल्यासमोर बोलता येत नाही. हा काही नवीन अनुभव नाही आहे आणि बरोबरच या तिन्ही माणसांनी आम्हाला जेवढं देता येईल तेवढं दिलेलं आहे, आम्ही ते घेतलेलं आहे आणि निश्चितपणे शाळा पण जाईल आणि त्याचा प्रत्येक घटकाचा निश्चितपणे अंमलबजावणी होईल अशी या सर्व प्रशिक्षण वर्गाच्या वतीने मी आपल्याला देतोय. आणि बरोबरच आपण सर्वांनी सुद्धा जेणेकरून आपल्या ऍक्टिव्हिटी असतील, काही कृती असतील आणि त्यांना सहभाग घेतला, आनंद घेतला, नुसतंच गटामध्ये लेक्चर न होता पीपीटी दाखवण्यात आल्या, आम्हाला सहभागी करून घेण्यात आलं. अतिशय सुंदर असा 3 दिवसाचा प्रशिक्षण वर्ग सुंदरपणे चालला. आम्हाला खूप काही माहिती दिली आणि एकटंच नाही तर बाहेरून लेक्चरर आणून नवीन ज्ञानामध्ये भर पडली, थोडंसं आमचं मनोरंजनही केलं. त्याबद्दल व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं, आपण सर्व प्रशिक्षण वर्गाचं, या कॉलेजनं आपल्याला ही इमान उपलब्ध करून त्या सर्व प्रशासनाचं आणि तसेच त्याचबरोबर 3 दिवस सुंदररित्या उत्कृष्ट भोजनाची सोय करण्यात आली. अतिशय सर कुठेही कमतरता जाणवली नाही, खूप खूप सुंदर वाटलं. घरचं जेवण जेवतोय, एक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. त्या जेवणीबाबतही धन्यवाद देतोय. त्या कॉलेजच्या सर्व प्रशासन विभाग आणि प्रमुखांनाही धन्यवाद देतोय आणि आपलं शिक्षण वर्ग या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.